पैठणमध्ये जो रेडा ज्ञानोबारायांनी वेद बोलवला असा रेडा, तो रेडा म्हणजे काय उगीच रेडा नव्हता, तो पूर्वजन्मीचा गंधर्व. पण नारद मुनींच्या शापामुळे त्याला रेडा व्हावं लागलं. पण नारद मुनीनं परत शाप दिला की एका संत महात्म्याचा तुला सहवास लाभेल आणि तुझं जीवन कृतार्थ होईल. तो हा पुढच्या जन्मातला रेडा ज्ञानोबारायांचा सहवास लाभला. आणि आळंदीला येत असताना, पैठण ते आळंदीचा हा प्रवास करीत असताना, नेवाशाच्या पुण्यनगरीमध्ये ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ झाला आणि रेड्यासहित ही मंडळी आळंदीकडे येऊ लागली. तर राहुरी आणि नेवाशाच्या सरहद्दीवरती ब्राह्मणी म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी सुद्धा रेडेश्वराचं मुक्ताईचं मंदिर आहे. त्या ठिकाणी रेडा मूर्ती त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, मोठी आहे. आणि या ठिकाणी या आळ्याच्या भूमीमध्ये रेडा थकला आणि त्यांनी माऊलींच्या सोबत असताना आपला देह सोडला. त्याचं भाग्य एवढं मोठं की स्वतः माऊलींनी त्याला समाधी दिली. आणि या ठिकाणी रेडेश्वर भगवंत म्हणून हे देवस्थान उदयाला आलं. आणि आपल्या सर्वांच्या विचाराने या ठिकाणी आपण विचार केला की आपल्या परिसरातून सगळ्या गावांमधून दिंड्या असतात. सगळ्या तीर्थक्षेत्रांना, ताराबादला असेल, पिंपळनेरला असेल, आळंदी, पंढरपूर, पैठण, त्र्यंबकेश्वर सगळ्या दिंड्या आहेत. पण आपल्या वाडीतून आणि हे जवळ असणारं एक मोठं तीर्थक्षेत्र आळे, याला दिंडी नाही. मग सर्वांच्या विचाराने ही दिंडी या ठिकाणी आपण आणतो आहोत, मोठ्या आनंदाने येतो. आणि दिंडीची आज सांगता आहे. सप्ताह असेल, दिंडी असेल, ती काल्याच्या कीर्तनाशिवाय त्याची सांगता होत नाही. म्हणून काल्याचं कीर्तन हे कृष्ण चरित्र वर्णन करावं असा नियम वारकरी संप्रदायाचा. विठाला विठाला भगवान परमात्माचे अनंत अवतार आहेत. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे. भक्ता करता भगवान परमात्मा अवतार घेतात. असे कितीतरी अवतार आहेत. पण प्रत्येक अवताराचा विचार न करता एकाच अवताराचं वर्णन करावं असं संतांनी सांगितलं. तो अवतार म्हणजे पूर्ण ब्रह्म श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार. मग देवाचं चरित्र गायलं पाहिजे. आता चरित्र कुणाचं होतं तर ज्याचं चारित्र्य चांगलं असतं त्याचं चरित्र होत असतं. चरित्र होण्याकरता चारित्र्य महत्वाचं असतं. आयुष्यामध्ये आम्ही कपड्याला जपतो, कपड्याला आम्ही डाग लागू देत नाही. पण याच्या उलट संप्रदायाने सांगितलं कपडे मळाली तर धुता येतील, पण चारित्र्याला डाग लागू न देणं याला चरित्र म्हणतात, याला आचरण म्हणतात. आणि हे जपण्याकरता कीर्तन प्रवचन असतात. याच्यातून काहीतरी चांगला संदेश मिळतो. वारकरी संप्रदाय हा ज्ञानापेक्षा त्याच्या आचरणाला महत्त्व देतो. आणि आचरण म्हणजे चरित्र, चारित्र्य. आणि चारित्र्य म्हणजे चरित्र, ते कृष्ण परमात्म्याचे. पूर्ण ब्रह्म पुरुषोत्तम म्हणजे भगवान श्रीकृष्ण. प्रभू रामचंद्र ही भगवान परमात्म्याचा अवतार आहे. आली असली जोडा पावलं. प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण हे सुद्धा भगवान महाविष्णूचे यांचे अवतार आहेत. पण इतर अवताराचा विचार न करता फक्त श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवतार कार्यक्रम असे संसार यशस्वी करण्याकरता भगवान प्रभू रामचंद्रांचं चरित्र आचरण केलं पाहिजे. आणि संसारातले दोष जाण्याकरता, आयुष्यामध्ये घडलेली पाप जाण्याकरता श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण केलं पाहिजे. याच्यामध्ये गल्लत होण्याची शक्यता आहे. फक्त उच्चारण करायचं, आचरण नाही करायचं. कारण श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र आचरण करायला गेलं तर संसाराचा खेळ होऊ शकतो. पण प्रभू रामचंद्रांचं चरित्र आचरण करायचं आणि श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र उच्चारण करायचं. म्हणून हे आपल्या काल्याचं कीर्तन. विठाला विठाला विशेष करून चरित्र कोणतं वर्णन करायचंय तर चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. पाण्याने सांगा कोणा तरी, दुसरं कोणा तरी. गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचं उच्चारण करावं.
भगवान परमात्म्याचं चरित्र फार मोठं आहे. अर्जुनाला गीता सांगितली तिथपर्यंत वर्णन करायची गरज नाही. फक्त गोकुळामध्ये जे झालं, ज्या लीला घडल्या त्याचं वर्णन करायचं म्हणजे काल्याचं कीर्तन असतं. विठ्ठल विठ्ठल. आणि अगदी थोड्या वेळामध्ये या ठिकाणी आपण श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा विचार करणार आहोत. वास्तविक पाहता थोड्या वेळामध्ये देवाचं चरित्र काय वर्णन होणार आहे ही थोड्या वेळाची गोष्टच नाही. पण आजचं कीर्तन कसं असतं, हे ताकापुरतं रामायण असतं. ताक मिळालं का रामायण बंद करायचं असतं. रावणही मारायचा नसतो आणि लंकाही दहन करायची नसती. फक्त ताक मिळेपर्यंत जेवढं होईल तेवढं करायचं असतं. म्हणून हे अगदी थोडक्यात सांगायचं असतं. काला जर पाहिलं तर काल्याचं प्रतीक असं आहे एकत्रीकरण. दही हंडी जर पाहिली तर मडकं आहे. हे मडकं म्हणजे आपल्या शरीराला म्हटलेलं संबोधन आहे. ते शरीर सुद्धा एक मडकं आहे. त्याला बनवणारा एक साधा कारागीर आहे, कुंभार आहे. पण या मडक्याला बनवणारा भगवान परमात्मा आहे. त्या मडक्याला एकच छिद्र आहे, याला 9 छिद्र आहे. ते मातीचं बनलंय, हे पंचमहाभूताचं बनलंय. याची सुद्धा मातीच होते नंतर. शरीराची होय माती, कोणी न येती संगती. म्हणजे मातीच आपण काय म्हणतो, त्याची माती झाली. माती झाली म्हणजे शरीर हे मातीचंच आहे. आणि ते मडकं आहे, ते फुटणार आहे. हे मडकं सुद्धा फुटणार आहे. पण त्याच्यामध्ये दही आणि लाहीचं एकत्रीकरण आहे. दही जर पाहिलं तर सार आहे आणि लाही पाहिली तर आसार आहे. म्हणजे सार आणि आसार याचं मिश्रण म्हणजे काला आहे. तसं आयुष्यामध्ये आपल्या विचारात काही विचार सार असतात तर काही आसार असतात. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. हे एकत्रीकरण आहे. सार आणि आसार विचाराचं एकत्रीकरण म्हणजे काला. ही झाली अध्यात्माची भाषा. पण थोडी व्यवहाराची भाषा जर पाहिली तर वेगवेगळ्या माणसाची विचाराची माणसं एकत्र येणं त्याला म्हणायचं काला. आता माणूस म्हटलं की विचार बदलतो. घराघरात माणसाचे विचार बदलेले असतात. पण तरी सुद्धा वेगवेगळ्या विचाराला एकत्र आणण्याचं काम जो करतो त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात आणि त्याला काला म्हणतात. एकत्र आलं पाहिजे. कारण एकत्रीकरणाशिवाय कोणतीच गोष्ट साधत नाही. मग ती घराची प्रगती असेल किंवा गावाची प्रगती असेल, जी एकत्रित होते, एकत्रीकरणातून होते, ती वेगळं झाल्यानंतर होत नाही. म्हणून असू द्या माणसं वेगवेगळ्या विचाराची असतात, हरकत नाहीये. वेगवेगळ्या राजकारणाच्या भाषेत म्हटलं तर वेगवेगळ्या पक्षाची असतात, वेगवेगळ्या नेतृत्वाला मानणारी असतात. पण धार्मिक कार्य आलं की ते विचार बाजूला ठेवायचे असतात आणि सर्वांनी मोठ्या आनंदाने एकत्र यायचं असतं. त्याला काला म्हणतात. आणि खऱ्या अर्थाने आपण ते एकत्र येतोय त्याचा मलाच पण स्वाभिमान वाटतो. चांगल्या गोष्टी करता आपण एकत्र येतो ना, की नक्कीच स्वाभिमानाची गोष्ट आहे. आलंच पाहिजे. एवढं आपल्यामध्ये काहींमध्ये राजकारण भिनलेलं असतं का ते दशक्रियामध्ये शिरतं, लग्नांमध्ये सुद्धा शिरतं. असं नसलं पाहिजे. तो तेवढ्या वेळापुरताचा खेळ आहे. आपण जसं रात्री कुस्त्यांचा खेळ पाहिला, एकमेकाला स्पर्धा असते, जिंकणं हारणं हा खेळामधला नियम असतो. तो कायमस्वरूपी धरायचा नसतो. जसं वकील कोर्टामध्ये एकमेकासमोर भांडत असतात, पण त्यांचं भांडण ते काय कोर्टाच्या बाहेर नसतं. त्यांचं भांडण फक्त तेवढ्या कोर्टामध्ये असतं, ते दाखवण्याकरता असतं. तसं आपले वेगवेगळे विचार असतील पण धार्मिक कार्यामध्ये आपण ते बाजूला ठेवून या ठिकाणी एकत्र येणं गरजेचं आहे. हे ज्यावेळेस आमच्या अंतःकरणात येतं ना, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आम्ही पारमार्थिक झालो असं म्हणता येतं. मला वाटतं आपल्या काळेवाडीमध्ये का सप्तामध्ये हरिभक्त परायण बाळू महाराज गिरगावकरांनी उदाहरण सांगितलं. सप्ताह कधी सफल झाला म्हणायचं, ज्यावेळेस सप्ताह 4-2 माळकरी निर्माण होतात त्यावेळेस सप्ताह सफल झाला म्हणायचं. तसं दिंडीत सफल झाली असं कधी म्हणायचं, या काल्याच्या कीर्तनात अगदी नम्रपूर्वक सांगतो. जर आपल्यात बदल होऊन जर आपल्याला वाटलं की नाही बाबा आता इथून मागचं आयुष्य आपलं थोडं चुकलं हुकलं, पण आता हरकत नाही, या रेडेश्वराच्या पुण्यभूमीमध्ये येऊन आता तरी आपण या ठिकाणी माळ घातली पाहिजे, असा विचार येऊन जर आपण तो अंगीकारला
तर मला वाटतं खऱ्या अर्थाने दिंडी सफल झाली असं म्हणायला हरकत नाही. विठ्ठला विठ्ठला. नाहीतर मग हा व्यर्थ खटाटोप आहे. कारण परमार्थाचा दिखावा केला का जग फसत त्याला. परमार्थाच्या दिखाव्याला जग फसत पण देव फसत नाही, हे मात्र लक्षात ठेवा. जग फसत, जग काय नाही. दुनिया झुकती है लेकिन झुकाने वाला चाहिए. जगात काही एवढी सगळी शहाणी माणसं असं काही नाही. फसणारी माणसं बरेच आहेत आणि विशेष करून जे शहाणे म्हणून घेतात ते लवकर फसतात. आपण सर्व महाराष्ट्राने काही प्रकरणं पाहिलेली आहेत. शहरात राहणारी माणसं, शिकलेली माणसं किती वेळी होतात एखाद्या बाबा पुढं, हे आपण पाहिलेलं आहे. पण परमार्थ हा लोकांना फसवण्याकरता नाही बरं का, लोकांना चांगला संदेश देण्याकरता आहे. लोकांमध्ये परिवर्तन होण्याकरता परमार्थ आहे. याच्याकरता कीर्तन प्रवचन आहेत. पण या दांभिकपणा याच्या शिरला. दांभिकपणा कशाला म्हणायचं? दिखाऊपणा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीत ओवी सांगितली आहे, एखाद्या गायीचं वासरू मेलं, गायीला दूध येण्याकरता शेतकरी युक्ती करतो, अटकल करतो. त्या वासराचं कातड तसं ठेवितो आणि त्याच्यामध्ये भूस भरतो, त्याच्यामध्ये पेंडा भरतो आणि ते पेंडा भरलेलं वासरू गायी पुढे ठेवितो. ते वासरू पाहिलं तरी गायीला पाहणा फुटतो आणि मग त्याचा फायदा घेऊन त्या गायीचं दूध काढलं जातं. मग आता खरं सांगा, ते वासरू खरं आहे का हो? ते वासरू खरं नाही, ते खोटं आहे. त्याला दंभ म्हणतात. तसाच जर आपला परमार्थ दंभाचा असला, लोक आपल्याला मानतील. परमार्थिक म्हणून आपली समाजामध्ये चांगली प्रतिमा तयार होईल, पण आपण देवाला फसवतो हे मात्र लक्षात ठेवा. जग आपल्याला फसेल पण देव फसणार नाही. म्हणून दंभाचा परमार्थ उपयोगाचा नाही. स्पर्धेचा परमार्थ सुरू झाला. परमार्थ हा श्रद्धेचा असला पाहिजे, स्पर्धेचा नसला पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा आली, पण या ठिकाणी आपण दिंडी करत असताना स्पर्धा करण्यापेक्षा चांगलं कसं होईल हे करायचा प्रयत्न करायचा. साध्या भाषेत एक उदाहरण सांगू का? दुसऱ्याला माग खेचण्यापेक्षा आपण पुढं कसं जाऊ हा प्रयत्न करायचा. आपण नाही माग राहायचं, पण आपण पुढं जात असताना त्याला माग नाही खेचायचं. आपण एवढा पुढं जायचं, आपल्या प्रयत्नाने आपण पुढं जायचं. रात्री आपण कुस्त्यांची स्पर्धा पाहिली, हगामा पाहिला. त्या क्षेत्रामध्ये सुद्धा किती मोठी तपश्चर्या आहे. एवढं सोपं आहे का ते सुद्धा? प्रत्येक क्षेत्रामध्ये फुकट नाही मोठेपणा मिळत, फार मोठी ताकद आहे. आणि विशेष म्हणजे रात्री आपल्या पारनेर तालुक्याला गदा गेली, ही आपल्या सगळ्यांकरता एक स्वाभिमानाची बाब आहे. आपली जवळजवळ अर्धा पाऊण तास तीच चर्चा चालली होती. तुम्हाला एक सांगू का, आपल्या मायभूमीची किंमत, आपल्या मायभूमीच्या माणसाची किंमत लांब गेल्याशिवाय कळत नाही. पण तो एक हार जितीचा डाव आहे, स्पर्धा आहे. तसं परमार्थात स्पर्धा नसली पाहिजे. श्रद्धा महत्वाची. आणि काल्याचं कीर्तन हेच आपल्याला शिकवतं की एकत्र या. सगळ्याचं एकत्रीकरण म्हणजे काला आहे. श्रीकृष्ण परमात्मा अवतारित होतात, ते कशा करता होतात? तर भगवान परमात्म्याचं एक वचन आहे, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. गीतेमध्ये श्री भगवान परमात्मा बोलतात की ज्यावेळेस अधर्म होतो त्यावेळेस मी पृथ्वी तलावर अवतरित होतो. मग असा कोणता अधर्म झाला असेल पृथ्वी तलावरती की देवाला अवतार घ्यावा लागला? तर तो अधर्म ऐका. कंस नावाचा अत्याचारी राजा, तो फार मोठा इतिहास आहे, पण सांगण्याकरता आपल्याला वेळ नाही. सांगण्याकरताही वेळ नाही आणि ऐकण्याकरताही वेळ नाही. म्हणून आपण एक थोडक्यात सांगतोय. कंस एवढा अत्याचारी बनला की पृथ्वीवरती ऋषीमुनींना त्रास होऊ लागला आणि ऋषीमुनी वाचवा वाचवा म्हणून देवाकडे मागणं घेऊन गेले. त्यावेळेस शेषशाही भगवान परमात्म्याने वचन दिलं की तुम्ही घाबरू नका, तुमच्या रक्षणाकरता मी लवकरच अवतरित होईल. आणि हे वचन ऐकल्याबरोबर सर्व ऋषीमुनी पाठीमागे फिरले. त्या ऋषीमुनींसोबत धरणी माता गायीचं रूप घेऊन गेली होती. कारण पृथ्वी मातेला हा भार सहन होत नाही. पापी ते अभक्त, दैत्य ते मातले, धरणीशी झाले ओझे त्यांचे. पण अवतार घ्यायचा आहे भगवान परमात्म्याला, पण कुणाच्या पोटी घ्यायचा आहे? तर त्याच्याकरता आई वडिलांची तपश्चर्या महत्वाची. वसुदेव आणि देवकी माता यांचं लग्न झालं. कंस त्यांच्या वरातीमध्ये
रथाचं सारथ्य करतो. आणि रथाचं सारथ्य करत असताना त्या ठिकाणी एक आकाशवाणी झाली, अरे वेड्या, ज्या लग्नामध्ये तू एवढ्या आनंदाने रथाचं सारथ्य करतोय, पण त्यांच्या पोटी जन्माला येणारा तुला मारणार ही तुला माहीत नाही. आणि मग कंसाला राग आला, हातामध्ये असलेली तलवार घेतली आणि देवकी मातेला मारण्याकरता तलवार उचलली, तर तो हात तो धरीला वसुदेव. घेऊन या खड्ग माराया धावला, हात तो धरीला वसुदेव. आणि सांगितलं मारू नकोस, झालेलं आपत्ती मी तुझ्या ताब्यात देतो, पण मारू नको तिला. आणि बंदी खाण्यात कंसाच्या ठेवल्यामुळं 6 मुलं झाली आणि कंसाने निर्दयीपणे ती मारली. 7वा योग मायेने रोहिणीच्या गर्भामध्ये दिला तो बळीराम दादा. आणि 8वा भगवान श्रीकृष्ण परमात्मा वसुदेव देवकीच्या पोटी कंसाच्या बंदीखान्यामध्ये अयोनी संभव प्रगटले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा महाराज की जय. अशा प्रकारे श्रीकृष्ण भगवान परमात्मा त्या ठिकाणी जन्माला आल्यानंतर परिणाम असा झाला की जी राखण करणारी जी रखवालदार होते ते झोपी गेले आणि जी कुलप लावली होती ती आपोआप गळून पडली. आणि देवकी मातेनं सांगितलं, आता असं करा, हा कंस निर्दयी या बाळाला सुद्धा मारील, तुम्ही याला उचला आणि तुम्ही पलीकडं यमुना माईच्या पलीकडे असणाऱ्या गोकुळात याला न्या. आणि वसुदेवाने त्या प्रकारचे श्रीकृष्ण परमात्म्याला एका टोपलीमध्ये ठेवलं आणि यमुना माईमध्ये प्रवेश केला. पण पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे नदीला पूर आला होता. पूर एवढा वाढला की वसुदेवाच्या पाणी दाढीपर्यंत आलं. आता वसुदेव बुडणार श्रीकृष्ण परमात्म्याने जाणलं आणि आपला उजवा पाय काढला आणि यमुना माईला दर्शन दिलं. पूर वसरला आणि गोकुळामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याला घेऊन आले. पण त्याच वेळेस नंद राजाला आणि यशोदेला एक मुलगी झाली होती, तिचं नाव माया आहे. आणि ती माया त्या ठिकाणी वसुदेवाने डोक्यावर घेतली. श्रीकृष्ण परमात्मा तिथं ठेवले आणि ठेवल्यानंतर माया घेऊन ज्यावेळेस हे मथुरेत आले त्यावेळेस माया रडायला लागली. आणि माया रडायला लागल्यामुळं कंसाचे दूत उठले. आणि उठल्यानंतर कंसाला बातमी कळाली की वसुदेव देवकीला मुलगा झाला आणि ती मारण्याकरता त्याच्या हातात आणलं. तर ती माया निष्ठून आकाशात गेली आणि जाताना सांगून गेली, अरे मला काय मारतोस, तुला मारणारा गोकुळामध्ये सुरक्षित आहे. तुझ लागी वदी उपजला मज आधी, आणि त्या भगवान कृष्ण परमात्म्याला मारण्याकरता कंसाने सभा भरवली की सांगा श्रीकृष्णाला कोण मारील. पहिल्यांदा जी उठली तिचं नाव पुतना मावशी. पहिल्यांदा पुतना उठली. तुम्हाला सर्वांना कथा भाग माहिती आहे. त्या पुतनेची काय हालत केली सर्वांना माहित आहे. पुतना गेली पुन्हा आली नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने तिला मुक्ती दिली. नंतर तो एक महाबळ नावाचा राक्षस ब्राह्मणाचा वेश करून गेला, ते भटाचा वेश करून गेला. पण त्याचा वेश ब्राह्मणाचा असल्यामुळे त्याला मारलं नाही, पण त्याची फजिती केली. विटंबिला भट दिला पाठीवरी पाय. आणि गोकुळामध्ये आनंदी आनंद निर्माण झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरणारी. आणि असे दिवस पुढे पुढे सरकत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा मोठी होऊ लागली. आणि मग मोठे होत असताना त्यांनी सवंगडी जमा केली आणि विचार केला की तुम्ही असे का दिसता रे, चेहऱ्यावर एकाचा पण तेज नाही. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली, दही दूध भरपूर आहे आमच्या घरी, पण ते आम्हाला मिळत नाही, ते सगळं विकायला जातं. आणि श्रीकृष्ण परमात्म्याने त्यांना सांगितलं, आपला माल आपल्या जवळ राहिला पाहिजे, तो आपल्या हक्काचा आहे, आपल्याला खायला मिळाला पाहिजे. आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने चौर्य लिहिल्या केल्या. वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याला चोऱ्या केल्या असं म्हणतो, पण चित्त चोरण्याकरता केलेल्या त्या चोऱ्या आहेत. आणि मग देवाच्या खोड्या वाढू लागल्या. यशोदा माईनं सांगितलं, देवा आता तू एक कर, शाळेत जा. म्हणजे त्या काळची शाळा म्हणजे काय, गाया वळण्याकरता रानात जायचं. आता जाई राणा सवे घेऊन गोधना. गाया घेऊन आता तुम्ही रानात जायचं
अशा प्रकारचं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे वेगवेगळे खेळ आहेत. पण एका गवळणीची जी परिस्थितीच घडली, एवढी श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्रेमामध्ये ती बुडाली, परमार्थात एकरूप झाली, ती बाजारला गेली आणि बाजारला गेल्यानंतर तिच्याकडं दही दूध तूप होतं, पण विकायला बसल्यानंतर ती एवढी भुलली का ती गोरच विकायला बसली, पण ती म्हणतच नव्हती. आणि तिच्या ज्या चित्ताचं जे पारमार्थिक वर्णन आहे, तिची जी पारमार्थिक अवस्था आहे, ती या गवळण रूपी अभंगातल्या पहिल्या चरणात सांगितली. गोरस घ्या म्हणे हरी. ही एवढी बोलली, विकायला दही दूध घेऊन बसली, पण ती म्हणायची घ्या म्हणे हरी. गोविंद घ्या कुणी, दामोदर घ्या गे. तव तव हसती मथुरेच्या. लोक बाजारात हसायला लागली, म्हणजे हिला काय वेळ लागले का, विकायला काय घेऊन बसली, काय घ्या म्हणते. असं होत असतं परमार्थामध्ये. परमार्थामध्ये माणसाला विसर पडला पाहिजे, आपल्या घरादाराचा, आपल्या प्रतिष्ठेचा, सगळ्याचा विसर पडला पाहिजे, तेव्हा परमार्थ झाला असं म्हणता येतं. मी कोणत्या कुळाचा याचा विचार नाही कुळा करायचा. याती कुळ माझी गेले हरपुनी, श्रीरंगा वाचुनी आणून. एकत्र होता आलं पाहिजे, त्याला म्हणतात परमार्थ. म्हणून कोणे एकी भुलली नारी. काय झालं, आले का आपलं चालू आले काय नारी बोलली. बघा आपण म्हणत असतो किंवा या समतेच्या काळामध्ये स्त्रीवरती अन्याय होतो, स्त्रीला प्राधान्य नाही. पण असं नाही, वारकरी संप्रदायाने पहिल्यापासून स्त्रीला महत्व दिलं. श्रीकृष्ण परमात्म्याच्या भक्तीमध्ये रममान झाल्या त्या गवळणी सुद्धा चालूच आहे. नारीला एवढं महत्व आहे. नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान, उस नारी से पैदा हुई भीष्म प्रल्हाद हनुमान. रत्नाची खान आहे. तिनं जर ठरवलं तर हनुमंतरायांसारखा महाबली जन्माला घालण्याचं काम ती करू शकते. तिनं जर ठरवलं तर स्वामी विवेकानंदांसारखं एक विद्वात रत्न या जगाला देण्याची ताकद त्या नारीमध्ये. तिनं जर ठरवलं तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं हिंदवी स्वराज्य निर्माण करणारं नेतृत्व ती देऊ शकते, एवढी ताकद तिच्यात. म्हणून नारी महत्वाची. आपण रात्री कुस्त्यांमध्ये पाहिलं तर मुलींच्या सुद्धा कुस्त्या होत्या, म्हणून त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत. फक्त आपली मानसिकता काही ठिकाणी परमार्थाच्या नावाखाली कमी पडते. वास्तविक पाहता परमार्थ हा शरीराच्या दृष्टीने महत्वाचा नसतो, तर तो चित्ताच्या दृष्टीने महत्वाचा आहे. आणि पावित्र्य जे असतं ते चित्ताचं महत्वाचं आहे. आपण शरीराच्या पावित्र्यतेला फार महत्व देणारी माणसं आहेत. म्हणून कोणी एक भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. आणि हे कशामुळे घडलं, हा कशामुळे परिणाम झाला तिच्या चित्तामध्ये, तर जे घडण्याचं कारण आहे ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात आहे. देखिला डोळा बैसला.
उचारी तो जीवद नी उचारी तो जीवद नी उचारी देखला डोळा बैसलावरी देखला डोळा बैसलावरी देखिला डोळा बैसला म्हणी तो जीवदने उच्चारी. सुंदर असं महाराजांनी सांगितलं. देखिला डोळा बैसला म्हणे, जे डोळ्याने पाहिलं ते मनात बसलं आणि मग ते तोंडाने उच्चारण करायला सुरुवात केली. आयुष्यामध्ये आपण पहिल्यांदा महत्व डोळ्याला देतो. डोळ्यात जे बसतं ते मनात बसतं. डोळ्याने पाहिलेलं मनात बसतं आणि जे मनात बसलं ते तोंडाने बोललं जातं. माणूस ओळखण्याची खूण आहे. चांगला माणूस वाईट माणूस हे ओळखण्याकरता त्याच्या तोंडातून जे बाहेर पडतं त्याच्यावर ओळखलं जातं. कारण वृक्ष जाणे जे फुल आणि माणूस जाणे जे बोल. बोलण्यातून त्याची पारख होत असते की माणूस कोणत्या विचाराचा आहे. म्हणून पाहणं महत्वाचं आहे. पाहिल्यानंतर ते मनात बसणं महत्वाचं आहे आणि मग ते तोंडानं उच्चारण होत असतं. म्हणून तर संत सांगतात, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. करावा विठ्ठल जिवे भावे, करावा विठ्ठल जिवे भावे, येणे सोसे मन झाले अवघरी, येणे सोसे मन झाले अवघरी. करावा विठ्ठल जिवे भावे, करावा विठ्ठल जिवे भावे, येणे सोसे मन झाले अवघरी, येणे सोसे मन झाले. म्हणून चांगलं पाहावं. चांगलं पाहिल्यानंतर चांगलं दिसतं. त्याला डोळ्याची शुद्धी म्हणतात. चांगलं पाहण्याची सवय असली पाहिजे. काय पाहावं? डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. डोळ्याने देवाचं मुख पाहावं. पाहिन श्रीमुख आवडीने, आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. संतांचे लोचन, संतांचे डोळे तेव्हा सुखवतात जेव्हा पांडुरंगाचं मुख पाहतात. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. आपलं वेगळं आहे. आपलं रूपय पाहता लोचनी आणि मग सुख झाले ओ साजनी. म्हणून चांगलं पाहिलं की चांगलं मनात बसतं आणि ते ध्यानात राहतं. बरीच माणसं म्हणले तुमचं नावच ध्यानात नाही राहिलं. ध्यानात राहण्याकरता आधी मनात आलं पाहिजे. जो माणूस मनात बसतो तो ध्यानात राहतो. ध्यानात राहण्याकरता तो मनात राहिला पाहिजे. म्हणून देखिला डोळा बैसला मनी. देवाचं रूप त्यांनी डोळ्याने पाहिलं त्या गवळणीने आणि ते मनामध्ये साठवलं आणि त्याचा परिणाम झाला. बाजारामध्ये गेली तर ती म्हणत होती गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चार. आणि ही परमार्थाची अवस्था झाल्यानंतर विसर पडला, स्वतःचा विसर पडला. आसो आईसा कोठे आठवची नाही, देईच विदेई भोगू दशा. संतांना आपला विसर पडतो. गोरोबा काकांना काम सांगितलं पत्नीने, मी पाण्याला जाते, बाळाला सांभाळा. गोरोबा काका म्हटले हो सांभाळतो. गोरोबा काकांची पत्नी पाण्याला गेली तर भजनाच्या नादामध्ये गोरोबा काका एवढे तल्लीन झाले देवाच्या नामस्मरणामध्ये, ते लहान पोरग रांगत रांगत आलं आणि वडिलांकडे आलं. पण भजनामध्ये एवढे तल्लीन झाले गोरोबा काका तर कधी आपलं स्वतःचं मूल तुडवलं हे त्यांना सुद्धा कळलं नाही. नबलाची गोष्ट ऐक सखे पाय, कुंभाराने बाळ तुडविले पाय,
विसर पडला. एवढा विसर आपल्याला पडणार नाही आणि एवढा पडणं बरंही नाही. आता आपल्या व्यवहाराकरता इतका विसर फायद्याचाही नाही, कारण ते संत होते. म्हणून आपल्या प्रतिष्ठेचा, आपल्या मान सन्मानाचा ज्यावेळेस विसर पडतो ना, त्यावेळेस खरा परमार्थ सुरू होतो. जोपर्यंत आपण म्हणतो का नाही नाही मी महाराज आहे, परमार्थ नाही. ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरी लिहिली तरी म्हटले, एरवी तरी मी मूर्खू जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे. माणसाला थोडस वज असलं तरी जड होतं, पण अहंकाराचं वज किती असलं तरी जड होत नाही. मी कोणीतरी प्रतिष्ठित आहे, जेवढा प्रतिष्ठित आहे तेवढा त्याला मोठेपणा दिसतो, पण त्रास आहे ना. जे आपण समाजामध्ये एकरूप होतो, जो आनंद घेता येतो, तो प्रतिष्ठिताला घेता येतो का? त्या प्रतिष्ठितला इथं यायचं म्हणल्यानंतर त्याची व्यवस्थित अशी व्यवस्था पाहिजे, बसण्याकरता व्यवस्थित पाहिजे. मग आपल्या पारमार्थिक क्षेत्रातले एखादे कोणी मोठे, आपण ज्याला साधू म्हणतो, महंत म्हणतो, हे आपल्या वारकऱ्यासारखं त्यांना एकत्रित येऊन आनंद घेता येतो का? आयुष्यामध्ये वारकरी तत्व तुम्हाला हे शिकवतं, हत्ती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खा. आणि जी माणसं नम्र असतात, गोड असतात, ती माणसं आपोआप मोठी होतात. मोठेपणाचं सोंग वेगळंय, मोठे असणं वेगळंय. श्रीकृष्ण परमात्मा मोठे होते, पण ते मोठे असताना सुद्धा छोट्यांमध्ये राहत होते, हे त्यांचं मोठेपण आहे. मोठं असून सुद्धा लहान्यांमध्ये राहता आलं पाहिजे, त्याला मोठं म्हणतात. प्राचार्य शिवाजीराव भोसले एका व्याख्यानात सांगतात, श्रीकृष्ण हा लोकनेता आहे. बघा का, आपण देव म्हणून पाहतो, पण प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतात, उत्कृष्ट राजकारणी आणि आदर्श लोकनेता म्हणजे श्रीकृष्ण भगवान परमात्मा. बघा, त्या सुद्धा बाजूनी पाहता आलं पाहिजे. म्हटले कसं काय? जो लोकनेता आहे त्याला एक पाऊल प्रगतीच्या दिशेने टाकता आला पाहिजे आणि एक पाऊल आपल्या समाजात ठेवता आला पाहिजे. बरेचशांची गंमत काय होते, प्रगतीच्या दिशेने पावलं टाकायला जातात, पण दोन्ही पावलं प्रगतीकडे पडतात, समाजात एकही पाऊल राहत नाही. आणि याच्या उलट काहींचं असं होतं, दोन्ही पावलं समाजात राहतात, प्रगती साधताच येत नाही. पण श्रीकृष्णाने असं नाही केलं. एक पाऊल आपल्या समाजात ठेवला म्हणजे आपल्या समाजाला एक केलं, आणि दुसरा पाऊल प्रगतीच्या दिशेने टाकला. या दृष्टीने श्रीकृष्ण परमात्मा महत्वाचे. विसर पडला पाहिजे परमार्थामध्ये. हे मोठेपणाचं वज घेऊन जगणारी माणसं कधीच सुखी नसतात. म्हणून वारकरी संप्रदाय आपल्याला शिकवतो, मोठं व्हा पण लहान्यांमध्ये राहा. मग आपुल्याचा विसर भोळा, गोविंद कळा कौतुके. कशामुळे झालं? देखिला डोळा बैसला म्हणी, तोची वदनी उच्चारे. आणि त्याचा परिणाम काय झाला माहिती का? शेजारी पाजारी हसायला लागले. आता हा लोकांचा स्वभावच आहे. पारमार्थिक माणूस दिसला की लोक हसतात. नवीन जो पारमार्थिक झाला त्याला बऱ्याच निंदेला सामोरं जावं लागतं. याचा रुळलं म्हणजे काय नाही. मी पहिल्यांदा आश्रमात गेलो, शिंडी ठेवली होती ना, ते शिंडी पाहून बरीच माणसं बऱ्याच दिवस हसत होती. त्याला जशी लहर येईन तसं काय ती अशी शिंडी घ्यायची, किती मोठी चापून पाहिजे, काहींना ध्यान आलं की त्याचा असा आकडा घालून पाहिजे. म्हणजे आता नंतर नाही त्याचा त्रास होत, पण पहिल्या पारमार्थिक माणसाला त्रास होतो. महाराज म्हटले, लोक त्रास देणारच राहतात. तुका म्हणे हसे जन, लोक हसतातच, पण आपण काय करायचं? नाही कान तये ठाई, किंवा तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोनी विठोबा रखुमाई. म्हणे हासे जन नाही कान तये ठाई. त्या ठिकाणी लक्ष द्यायचं नाही. कधी कधी माणसाने ऐकू येऊन बहिऱ्या माणसासारखं राहायचं, आणि कधी कधी बोलता येऊन सुद्धा मुक्या माणसासारखं राहायचं, ज्याला प्रगती साधायची त्याची. एक कुटुंबातल्या एका माणसाने एका साधूकडे तक्रार केली. म्हणले, काय होतं, आमच्या घरामध्ये फार कलह निर्माण होतो. मग ते साधू म्हटले, एक उपाय आहे माझ्याकडं, जमला तर करा आणि तुम्ही ध्यानात ठेवा, म्हणजे बरं होतं.
विशेष करून महिला मंडळ, कारण कलहाचं कारणच महिला मंडळ आहे. कोणत्याही घरात पहा तुम्ही, पुरुषांमुळे नाही कलह होत, ह्याला कारण महिलाच असतात. त्यांनी ठरवलं तर घराचा स्वर्गही करू शकतात, आणि त्यांनी ठरवलं घराचा सदानंदाचा येळकोट करायचा तर ते सुद्धा करू शकतात. तेवढी ताकद आहे त्यांच्यामध्ये, म्हणून त्यांना शक्ती म्हणतात. म्हणून कलह निर्माण होत असतो, आणि कलह निर्माण होणार नाही याच्याकरता हे उदाहरण तुम्हाला सांगतो मी. मग म्हटले भांडण होणार नाही याच्याकरता काय उपाय? साधू महाराजांनी एक उपाय सांगितला. भांडण सुरू झालं का पाण्याचा घोट घ्यायचा. म्हणले मग काय गिळायचा का आवश्यक? म्हणले गिळायचाच नाही, धरून राहायचा. जेवढा तो घोट असा धरून राहता येईल तेवढा धरून राहायचा. दुसऱ्या दिवशी भांडण सुरू झालं, पण ज्याला उपाय सांगितलं त्याने काय केलं, पाण्याचा लगेच गुळणा घेतला आणि तो असा गुळणा धरून राहिला. अहो पुढचं माणूस बडबड करून थकलं ना, शिव्यांचं भांडवल संपलं, ते काय एवढं राहतं का? ते फक्त तेवढं तात्पुरतं असतं. अहो पुढं प्रतिसादच भेटा, भांडण थांबलं ना. साधूला दुसऱ्या दिवशी म्हणले, महाराज तुम्ही उपाय सांगितलं पण जमलो. म्हणले कसं काय? सोपं आहे ना राव. म्हणले इकून पाण्याचा गोट असल्यामुळे बोलताच नाही आलं, आणि बोलता नाही आल्यामुळं भांडणच नाही झालं. असंच आहे समाजामध्ये, प्रत्युत्तर देण्यापेक्षा वेगळा आपला मार्ग काढून पुढे चालायचं असतं. म्हणून बहिरं व्हायचं, मुक व्हायचं हे होता आलं पाहिजे. तुका म्हणे हसे जन नाही कानत ये ठाई, लक्ष द्यायचं नाही. व्यवहारातली उदाहरणं आहेत अगदी महत्वाची. म्हणून ज्या संत महात्म्याने आम्हाला हा परमार्थ शिकवला, आमच्यापर्यंत ही ज्ञानाची गंगा ज्यांच्या माध्यमातून आली ते संत महात्मे, ज्ञानोबाराय असतील, जगद्गुरु तुकाराम महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, गोरोबा काका, सगळे संत असतील. एवढंच काय, पण रेड्याला त्यांचा स्पर्श झाला, ते रेड्याला सुद्धा संतांचा दर्जा प्राप्त झाला. बघा, आळंदी आणि आळ याच्यामध्ये फार काही वेगळं असं काही नाही का. कारण या ठिकाणी ज्या रेड्याची समाधी, त्यांचं नाव सुद्धा ज्ञानेश्वरच आहे. ही सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. रेडेश्वर हे नाव अगोदर त्यांच्या देहावरून पडलं, रेडेश्वर, रेडा समाधी, पण त्यांचं नाव ज्ञानेश्वर आहे. पैठणमध्ये जो रेडा बोलला तो ज्ञान्या नाव होतं, पण ज्ञानेश्वर महाराजांचा सहवास लाभला, तेवढंच महत्व प्राप्त झालं. आपल्या जवळ तीर्थक्षेत्र आहे म्हणून आपल्याला त्याचं महत्व कळण्याकरता ही दिंडी काढली. हे काय मोठेपणासाठी काढली का आपण? काहींना मोठेपणा मिळावा, काहींना नेतृत्व करा, याच्यामुळे अजिबात नाही सज्जन. तुम्हाला एक सांगू का, आपलं नेतृत्व आपोआप पुढे आलं पाहिजे. ते आपोआप पुढे येतं. चांगलं काम करीत राहिलं का ते आपोआप समाजा पुढे येतं. ते करता वेगळं प्रतिष्ठेची गरज नसते. म्हणून प्रत्येकाने हिरिरीने सहभाग घ्यायचा असतो. म्हणून काल्याचं कीर्तन करीत असताना या अभंगावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केलाय. ज्या संतांनी आम्हाला हा परमार्थ शिकवला ते ज्ञानोबराया, तुकोबराया या संतांचे एकदा सर्वांनी प्रेमाने वर हात करून भजन करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली कोणी एक बोलली नारे विकता गोरस घ्या म्हणे, हरी देखिला डोळा बैसला म्हणे, तोची वदनी उच्चारी. या कीर्तनाच्या माध्यमातून, काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावरती धावत्या वेळेमध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न केलाय. आपली कीर्तनाची वेळ संपलेली आहे. वेळेच्या पुढे जाणं काही योग्य ठरत नाही. या ठिकाणी आमचे राहुल दादा डेंबरे कीर्तनाचं लाईव्ह प्रक्षेपण करतायत. खरं त्यांचंही आपल्या दिंडी सोहळ्याकरता योगदान असतं, आणि आमचे ते एकदम इतिहासाच्या आवडीमुळं ते मित्र बनले. बिरेवाडी गावामध्ये त्यांचं सामाजिक कार्य चांगले आहे, आणि ते या दिंडी सोहळ्याला आवर्जून उपस्थित झाले. त्यांच्यामुळं आमची कादंबरीकार म्हणून ओळख निर्माण झाली. कारण ते कायम उल्लेख करत असतात, मराठे का हरले पानिपत कादंबरीकार म्हणून ते या ठिकाणी उपस्थित. त्यांना धन्यवाद. मृदंग वादक आमचे नवनाथ महाराज डेंबरे, त्यांनाही धन्यवाद. माईक सिस्टीम अतिशय सुंदर आहे, त्यांनाही धन्यवाद. गायक वादक मंडळी कीर्तनासाठी अतिशय श्रद्धेने या ठिकाणी उभे आहात, त्यांनाही धन्यवाद. आणि तरुण मंडळ जे हनुमान युवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते, त्यांनाही धन्यवाद. स्वयंपाक करणाऱ्या माता भगिनी, त्यांनाही धन्यवाद. पायी दिंडी सोहळ्यात चालून आपल्या दिंडी सोहळ्याची शोभा वाढवली. परिसरातील संपूर्ण गावं
विशेष करून बिरेवाडी असेल, मांडवा असेल, संपूर्ण वारणवाडी पंचकृषी आपली सर्व वारकरी बांधवांना धन्यवाद. आणि या कीर्तन सेवेला पूर्णविराम. कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जने प्रकाश, वाकुलिया ब्रह्मविद्या उत्तम लोकादास, तुका बने मंडळी आम्ही बने विरगाडे दुरे होतो ते गाणे मरे तुम्ही मारे लोचन नित्य करती अवलोकन लोचन नित्य करती अवलोकन 28 विटेवरी भावांगी रकुमाई पुण्य काचा भेटी ब्रह्माले गा चरणी भागी विनोद जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रकुमाई वल्लभ रईच वल्लभ पावी चुलगा जय देव जय तुलसी माला कटेवर कंठी काचके कंबर परसुला देव सुरवर निश्चित वेटी गरुडा हनुमंत प्रेमीनाथ जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रकुमाई वल्लभ रईच वल्लभ भावी चुलगा जय देव आषाढी कार्तिकी वसंत दिवस संकयती चंद्रभागे मधुनाद करती दर्शन या मात्र काय होय मुक्ती केशव नामदेव माधव नामदेव भावे वाळती जय देव पांडुरंगा हरी पांडुरंगा रकुमाई वल्लभ रईच वल्लभ भावी चुलगा जय देव सत्राने उड्डाणे ओंकार वदनी करी दळमळ जय देव जय हनुमंता सेवक सर्व संत मनोवेदा
तुझ्या सेवेत साधू संत म्हणून भेटला माझा आरती राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या आरती तुकाराम राघवी साजरा करता शांत आले कैसे कोबाचे अभंग रचले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या आरती तुकाराम तुझी तुझे से ब्रह्मा तुकासी आले म्हणून रामेश्वरी मस्तक ठेवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु राम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या आरती तुकाराम डोळ्याने पाळी धरून अनंत पूर्ण पावे वाळीत हितवाई माझ्याच जन्म पंढरीचा वार करी वारी चुकवणे संता चंद्रभागे स्नान तुका मागे पंढरीचा वार करी वारी चुकवणे अकल्पाच्या वारी त्या कुळाची कल्पनेची बाधा कोणी काळी संत मंडळी सुखी असो अंकाराचा वारा लावू राजा माझ्या विष्णुदासा भाविकासी नामा मुने तया सावे कल्याण ज्या मुखी ध्यान पांडुरंग कल्पनेची बाधा कोणी काळी संत मंडळी सुखी असो अग्नी कतुद प्रती आहे तरी पाय पांडुरंगा संतास निरवी आणि तुझे काही न मागो देवा म्हणे आता उदार तो मज ठेवी पायी संता संतास निरवी आणि तुझे काही न मागो देवा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम आता विश्वात्मके देवी गेले वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दाने जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर विरक्ती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर दाव विश्व स्वधर्म सूर्य पाव जो जे वांचिल तो ते लाव प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वरेष्टांची मांद्याळी अनवर्त भूमंडळी भेटो तयावता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी ती लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये दृष्टांदृष्टैजे ओवावेजी हे तमनेस विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला शांती शांती शांती